नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ज्यांनी आपल्या कुणबी असल्याची पूर्वंपार असलेली माहिती घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवलेत अशा प्रत्येकांसाठी किंवा ज्यांची प्रमाणपत्र ही येऊ घातलेली आहेत किंवा जे भविष्यामध्ये अशा संधीच्या शोधात आहेत अशा प्रत्येक मराठा कुणबी उमेदवारांसाठी आणि त्याचबरोबर जे पूर्वीचे OBC आहेत अशा प्रत्येक जातीच्या घटकासाठीची ही बातमी आहे. कारण निवाडा सर्वोच्च न्यायालयाचा आहे. मी तो पूर्ण वाचला, त्यातले प्रत्येक मुद्दे काढले आणि मला असं लक्षात आलं की OBC आरक्षणासंदर्भात स्पेशली क्रिमिलेअर संदर्भामध्ये खूप मोठा बदल एका निवाड्यानं आलेला आहे. असे अनेक उमेदवार की जे पूर्वी सेवेत आहेत, IAS आहेत, IPS आहेत किंवा क्लास 1 क्लास 2 ह्या पदावरती शासकीय सेवेत आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये कुठे ना कुठेतरी न्यायालयीन बखेडे सुरू आहेत. अशा प्रत्येकांसाठीची ही महत्त्वाची बातमी आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत असे दिल्लीतले, महाराष्ट्रातले आणि ज्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे अशा प्रत्येकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्याचे सगळे तपशील मी काढून त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर करत जाणार आहे. त्यामुळं पुन्हा विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रासह जगभरातले जे मराठी भाषिक आहेत कोणत्याही जातीचे असू द्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण आरक्षणाच्या मूलभूत तत्वामध्येच महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. सो OBC आरक्षणातील क्रिमिलेअर ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हा 11 मार्च 2026चा ऐतिहासिक निवाडा आहे. या निर्णयामुळं सरकारची अनेक वर्षाची पद्धती बदलून जाणार आहे आणि OBC आरक्षणाच्या नियमावरती थेट परिणाम होईल. प्रकरण काय, ज्याला बॅकग्राऊंडर आपण म्हणतो. भारतामध्ये OBC आरक्षणामध्ये क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर अशी विभागणी केली जाते. आता ती 15 लाखापर्यंतची मर्यादा करायचं ठरलं आहे. पूर्वी ती 8 लाखापर्यंतची होती, पण तो एक स्वतंत्र भाग आहे. नॉन क्रिमिलेअर ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो, क्रिमिलेअर ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही कारण त्यांचं उत्पन्न अधिक आहे. आता ह्याच मुद्द्यावरती हा नियम इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निकाल जेव्हा आला तेव्हाच तो ठरवला गेला होता. त्यानुसार OBCमधलं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत लोकांना, ज्यांना क्रिमिलेअर आपण म्हणतो, त्यांना आरक्षणाच्या ह्या लाभातनं वगळलं गेलं होतं. मग आता प्रत्यक्षात ही याचिका कोणी दाखल केली, तर हे जे प्रकरण आहे ते युनियन ऑफ इंडिया विरुद्ध रोहित H. नाथन आणि इतर, सिव्हिल अपील नंबर आहे त्याचा 2827 2829 ऑफ 2018 आणि मग संलग्न अपील आहे त्याच्यामध्ये. ते अपील केतन आणि इतर डॉक्टर इब्सन शहा या नावाने सुप्रीम कोर्टामध्ये चाललं. त्यात OBC नॉन क्रिमिलेअर आरक्षणासाठी UPSCची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आणि उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या पालकाच्या पगाराच्या सॅलरी उत्पन्न आधारे क्रिमिलेअर ठरवून आरक्षणाचा लाभ नाकारण्यासंदर्भातलं हे प्रकरण आहे. मूळ याचिकाकर्ते जे होते ते रोहित H. नाथन, जे 2012च्या बॅचचे, ज्यांचा ऑल इंडिया रँक 174 आहे, ज्यांचे वडील HCLमध्ये टेक्नॉलॉजिस्ट होते, म्हणजे खाजगी कंपनी होते, ते मूळ याचिकाकर्ते आहेत. त्यानंतर G. बाबू, जे 2013चे त्यांनी स्पर्धा परीक्षा UPSC क्रॅक केलेली आहे. त्यांचे वडील नॅव्हिली लिग्नाईट कॉर्पोरेशनमध्ये GPSU आहे तिथं नोकरीला होते. केतर आणि इतर, जे 2015च्या बॅचचे सनदी सेवा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर इब्सन शहा, जे 2016-17च्या बॅचचे ते उत्तीर्ण असलेले परीक्षार्थी आहेत. त्यांनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल, ज्याला आपण CAT म्हणतो, मध्ये ही याचिका दाखल केली होती. पण नंतर ती केरळ, म्हणजे मद्रास, दिल्ली आणि केरळ हायकोर्टामध्ये चालली. केंद्र सरकारच्या DOPTनं हायकोर्टांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं. एवढे सगळे याचिकाकर्ते होते. आता प्रकरण काय होतं, तर उमेदवारांनी OBC नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासह परीक्षा दिली होती. त्यांची निवड झाली, पण DOPTनं पालकांच्या सॅलरी उत्पन्न जे 8 लाख किंवा पूर्वीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्याच्या आधारावरती त्यांना क्रिमिलेअर ठरवलं. त्यामुळं आरक्षणाचा लाभ नाकारून त्यांना जनरल मेरिटवर ठेवलं आणि त्यांची सेवा नाकारली. यात PSUs, बँका किंवा खाजगी क्षेत्रातील पालकांच्या पगाराचा, सॅलरीचा मुद्दा मुख्य होता. उमेदवारांनी याला 1993च्या ऑफिस मेमोरंडम विरुद्ध हे असल्याचं सांगितलं. मी त्या ऑफिस मेमोरंडमचा पण नीट अभ्यास केला. मला जवळपास 1 तास लागला ते सगळं समजून घ्यायला. आणि मग कोर्टात काय झालं, तर
CAT म्हणजे कॅट चेन्नई आणि मद्रास दिल्ली केरळ हायकोर्ट यांनी उमेदवारांना दिलासा दिला होता. त्यांनी सांगितलं की 2004च्या स्पष्टीकरण पत्राच्या मुद्दा क्रमांक 9 जे PSU आणि खाजगी कर्मचाऱ्यांच्या मुलांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलापेक्षा वेगळी वागणूक देते आहे, ही शत्रुत्व निर्माण करणारी म्हणजे हॉस्टाईल डिस्क्रिमिनेशन आहे. आता हा मुद्दा पुन्हा तुम्हाला नंतर समजावून सांगतो मी. 1993च्या OM प्रमाणे ज्याला ऑफिस मेमोरंडम आपण म्हणतो, सॅलरी आणि शेती उत्पन्न क्रिमी लेअर गणनेत समाविष्ट करू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टात हे अपील गेलं, पण न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि R महादेवन यांच्या खंडपीठानं त्याची सुनावणी घेतली. मग प्रत्यक्षात 11 मार्च 2026ला निकाल आला. सुप्रीम कोर्टानं केंद्राचं सगळं अपील फेटाळलं आणि हायकोर्ट आणि कॅटचा निकाल हा मान्य केला. कोर्ट काय म्हणाले निकालपत्रामध्ये, केवळ कुटुंबांच्या उत्पन्नाच्या म्हणजे सॅलरी आधारावरती उमेदवार क्रिमिलेअरमध्ये येतो की नॉन क्रिमिलेअरमध्ये येतो याचा निर्णय घेता येणार नाही. 1993चं जे ऑफिस ऑफ मेमोरंडम आहे त्याप्रमाणे पालकाची पदस्थिती स्टेटस बेस्ड क्रायटेरिया 1 to 3 आणि पद समकक्षता विचारात घ्यावी. इन्कम वेल्थ टेस्ट म्हणजे कॅटेगरी 6 मध्ये सॅलरी आणि शेती उत्पन्न वगळणं बंधनकारक आहे. आणि 2004च्या स्पष्टीकरण पत्रात पॅरा क्रमांक 9 जो अवैध ठरवला, जो 1993चं ऑफिस ऑफ मेमोरंडम बदलू शकत नाही, कारण सरकारनं 2004ला नवीन अमेंडमेंट केली आणि पॅरा नवीन आणला. त्यात सांगितलं की हे सॅलरी उत्पन्न पण गृहीत धरायचं. मग PSUs आणि खाजगी नोकरी विरुद्ध सरकारी कर्मचारी यात भेदभाव करणं असंवैधानिक आहे. त्या आर्टिकल 14, 15 आणि 16 प्रमाणे ठरवलं. कोर्ट नेमकं इंग्रजीत काय म्हणाले, निकालपत्रात काय म्हणाले, मेअर डिस्क्रिमिनेशन ऑफ द स्टेटस cannot be decided solely on the basis of the income, the status as well as the category of post is essential. कोर्टानं DOPTला निर्देश दिले की 1993च्या ऑफिस ऑफ मेमोरंडम प्रमाणे पडताळणी करा, उमेदवारांना OBC NCLचा लाभ द्या आणि जर आवश्यकता असेल, कारण आता हा जुना निकाल आहे, तर नव्या पदाची निर्मिती करा. आणि म्हणून मी म्हटलं की आरक्षणाच्या मूलभूत तत्वालाच या नव्या निर्णयामुळं खूप मोठे परिणाम होणार आहेत. या सगळ्यांचे परिणाम काय होतील या निवाड्याचे? हजारो UPSC आणि इतर सरकारी परीक्षा नोकऱ्यामध्ये OBC उमेदवारांना, विशेषतः PSUs आणि खाजगी क्षेत्रातील पालक ज्यांचे आहेत त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळणं हे अधिक सोपं होईल, त्यांना आरक्षणाचा लाभ होईल. DOPTला नवीन मार्गदर्शक तत्त्व किंवा स्पष्टीकरण काढावं लागेल. 2004चं चुकीचं स्पष्टीकरण रद्द करावं लागेल. सरकारी PSUs आणि खाजगी क्षेत्रातील समान पदावरील कर्मचाऱ्यांच्या मुलांना समान वागणूक मिळेल, त्यांना डिस्क्रिमिनेशन नाही करता येणार. OBC आरक्षणाचा मूळ उद्देश खऱ्या पिछड्या असलेल्या वर्गांना त्याचा लाभ द्यायचा, जो आता नवीन मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती जे मराठा बांधव ह्या आरक्षणाचा लाभार्थी झालेत त्यांचा पण ह्याच्यात समावेश होईल. त्यांचा लाभ मजबूत होईल. केवळ उच्च सॅलरीमुळं किंवा अधिक उत्पन्न असल्यामुळं त्यांचा सामाजिकदृष्ट्या प्रगत नसलेल्या समाजासाठीचं जे आरक्षण आहे त्याच्यातनं त्यांना नाकारलं जाणार नाही. केवळ तुमची सॅलरी अधिक आहे पण तुमचं सामाजिक स्टॅटस जे आहे ते घसरलेलं आहे, तर अशा स्थितीमध्ये सामाजिक स्टेटस महत्त्वाचं आहे, तुमची सॅलरी नाही. भविष्यात क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याच्या पालकांच्या पदाचा, त्यांच्या हुद्द्याचा मुख्य निकष असेल उत्पन्न फक्त सहाय्यक ठरेल. एकूणच OBC आरक्षणाच्या नियमामध्ये हे ऐतिहासिक बदल झाले आहेत. अधिक पारदर्शकता आणि समानता येईल. हा निर्णय 1993च्या इंदिरा साहनी खटल्याच्या चौकटीत बसतो आणि सामाजिक न्याय मजबूत करतो असं वेगळ्या पद्धतीचे लोक व्यक्त होताना दिसत आहेत. ह्यात सगळ्यात सरकारचा युक्तिवाद काय होता, तर पालकाचं उत्पन्न जास्त असेल तर उमेदवार क्रिमिलेअर मानावा, कारण उच्च उत्पन्न म्हणजे आर्थिक प्रगती. मग उमेदवाराकडून असा युक्तिवाद केला गेला की फक्त उत्पन्न पाहून क्रिमिलेअर ठरवणं चुकीचं आहे. पालकांची नोकरी, सामाजिक दर्जा, पद यासारखे महत्त्वाचे घटक महत्त्वाचे आहेत. आता ज्या ऑफिस ऑफ मेमोरंडममध्ये काय म्हटलं होतं की ज्याचा निवाड्यासाठी उपयोग झाला सर्वोच्च न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाने फक्त उत्पन्नावर आधारित क्रिमिलेअर ठरवणं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं ठरवलं. पालकाची नोकरी, पद, सामाजिक दर्जा याचाही विचार करावा असं सांगितलं. PSUs खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मुलं फक्त पगारामुळं क्रिमिलेअर ठरवू शकत नाहीत. केंद्र सरकारचं अपील फेटाळत असताना ऑफिस ऑफ मेमोरंडममधील क्रिमिलेअर ओळखण्यासाठीची जी व्याख्या आहे, ज्याच्यात फक्त उत्पन्न नाही तर अनेक सामाजिक आणि व्यावसायिक निकष दिलेले आहेत, तेच पुन्हा वापरले गेलेत. आता ह्याचे निकष काय आहेत ऑफिस ऑफ मेमोरंडमचे? समजा एक उच्च सरकारी अधिकारी आहे, जर पालक अशा पदावरती असतील जसं ग्रुप A क्लास 1 अधिकारी असतील किंवा IAS, IPS आणि IFS असतील, उच्च दर्जाचे केंद्रीय किंवा राज्य सरकारी अधिकारी असतील,
तर अशा कुटुंबांना स्वतःच क्रिमिलेअर मानलं जातं आणि त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. मग उच्च पदावरील कर्मचारी, उदाहरणार्थ दोन्ही पालक ग्रुप बी अधिकारी आहेत किंवा एक ग्रुप बी अधिकारी आणि दुसरा उच्च उत्पन्न असलेला व्यावसायिक आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना क्रिमिलेअर मानलं जाऊ शकत नाही. किंवा मग मोठे व्यावसायिक आहेत, जर पालक मोठे उद्योगपती, मोठे व्यापारी, मोठे डॉक्टर, मग मोठे वकील, मोठे कन्सल्टंट आहेत किंवा मोठे जमीन मालक आहेत जे मराठा समाजासाठी लागू होऊ शकतं, तर अशा कुटुंबांना सुद्धा क्रिमिलेअर समजलं जाऊ नये. आता उत्पन्न हाच एक निकष आहे का? सध्या साधारणपणे 8 लाख वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास त्याचं क्रिमिनल मानलं जातं. पण न्यायालयाने सांगितलं की उत्पन्न हा एकमेव निकष नाही. काही वेळेला पालकाचं उत्पन्न जास्त असू शकतं, पण त्यांचा सामाजिक दर्जा किंवा नोकरी उच्च नसते. उदाहरणार्थ PSUमध्ये मध्यम पदावर असलेला कर्मचारी, खाजगी कंपनीतील मध्यम स्तरावरचा कर्मचारी किंवा छोटा व्यावसायिक यांचं उत्पन्न जरी जास्त असलं तरी ते सामाजिकदृष्ट्या एलिट वर्गात नसतात, म्हणून फक्त उत्पन्नावरून त्यांना क्रिमिलेअर मानणं चुकीचं आहे. आणखीन एखादं उदाहरण सोपं करून सांगू. समजा वडील IAS अधिकारी आहेत, त्यांचं उत्पन्न 7 लाख रुपये. उत्पन्न कमी असलं तरी ते क्रिमिलेअर आहेत, कारण सामाजिक आणि प्रशासकीय दर्जा त्यांचा खूप मोठा आहे. किंवा उत्पन्न, उदाहरण 2, समजा वडील PSUमध्ये मध्यम पदावर आहेत, उत्पन्न 9 लाख रुपये. पूर्वी ते क्रिमिलेअरमध्ये होते, आता न्यायालय म्हणतं की फक्त उत्पन्नामुळे त्यांना क्रिमिलेअर मानता येणार नाही. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की क्रिमिलेअर ठरवताना पालकाची नोकरी, त्याचं पद, सामाजिक दर्जा, आर्थिक उत्पन्न हे असे फक्त एकच एक निकष तुम्हाला वापरून चालणार नाहीत, तर या नव्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला ह्या सगळ्यांचा सर्वंकष विचार करून मगच त्यांना क्रिमिलेअर ठरवावं लागेल. म्हणून मी म्हटलं की हा निवाडा ऐतिहासिक आहे. जे नव्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर असे लोक की जे पूर्वी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. थांबूया आपण.